नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आपले स्वतःचे मार्क माहिती आहेत आणि त्याचबरोबर ऑल इंडिया रँकसुद्धा माहिती आहे. पण आपल्याला आपल्या मार्कप्रमाणे आपल्या ऑल इंडिया कोठ्यांमधून सुद्धा आपण जर पाहिलं तर किती आपल्याबरोबर विद्यार्थी आहेत हे माहिती असणंसुद्धा खूप आवश्यक आहे. म्हणजेच एका मार्कवरती किती विद्यार्थी आहेत पूर्णपणे हे ऑल इंडियाचं मी काढलेलं आहे. तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अगदी 600 मार्कवालेसुद्धा विद्यार्थी आपल्याला 10,000 प्लस पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर 500 मार्कवाले विद्यार्थीसुद्धा अगदी 45,000 प्लस विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 450चा काढला आपण तर 80,000 प्लस विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 400 मार्क बघितले तर आपल्याला 1,20,000पर्यंत सुद्धा विद्यार्थी आपल्याला पूर्णपणे ऑल इंडिया कोठ्यामधून पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. हा पूर्णपणे रेशो काढलेला आहे. तर प्रत्येक अगदी डिस्क्रिप्शन तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर किती मार्काचे विद्यार्थी किती आहेत, म्हणजे आपल्याला एका मार्कावरती किती विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत असेल तर आपल्याला एकंदरीत अंदाज येऊन जातो की आपल्याबरोबरच्या मार्कांबरोबर किती विद्यार्थी आपल्या भारत देशामध्ये आहेत. म्हणजे आपला कट ऑफ किती जाऊ शकतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधून जर आपला SMLसुद्धा पाहाल तर आपल्याला कितीपर्यंत येऊ शकतो तेही अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आपल्या मार्काबरोबर आपला ऑल इंडिया रँक किती आहे आणि आपल्याला कुठल्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकणार आहे. अगदी MBBS गव्हर्नमेंट असू दे, प्रायव्हेट असू दे किंवा MBBS डीम्ड असू दे, हा पूर्णपणे मी डाटा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती काही डाऊट्स असेल तर एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता. आणि तुमचं काउन्सिलिंग जर तुम्हाला जर माझ्यामार्फत लावायचं असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी एक मला मेसेज किंवा कॉल करून सुद्धा अगदी तुमचं काउन्सिलिंग तुम्ही लावू शकता आणि तुमचं सिक्युअर सीट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी पूर्णपणे हा मी डाटा तुम्हाला घेऊन आलेली आहे. तर प्रथम तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर अगदी ही मार्क वसे रँक हे काढलेलं आहे. पण मी तुम्हाला शेवटच्या मार्कपासून अगदी मी तुम्हाला डिटेल पूर्णपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे लक्षात येईल. तर मी लास्ट मार्कवाले का घेतलेले आहे तर जसं की आपल्याला 213 ते आपला हा क्रायटेरिया राहिलेला आहे ओपन कॅटेगरीचा आणि OBC SC STचा 177 राहिलेला आहे. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी कमी मार्क असतानासुद्धा अगदी MBBS करण्याची इच्छा असते. तर त्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम मी सांगू इच्छिते. तर आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं अगदी डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला जर पाहिलं आत्तापर्यंतचा रेकॉर्ड तुम्ही पाहिलं लास्ट 4 ते 5 वर्षाचं तुम्ही काढलं तर लक्षात येईल तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा डीम्ड कॉलेजसाठी सुद्धा आपल्याला ऑल इंडिया रँक जवळजवळ 6 ते 6.5 लाखापर्यंतच गेलेला आहे. त्याच्या पुढचा जो ऑल इंडिया रँक असतो तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची सीट्स अलाउड झालेली नाही. तर म्हणजे आपल्याला इथे मार्क पाहाल तर 283च्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी यावर्षी ऑल इंडिया रँक किती राहिलेला आहे तर 6,66,100 एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. तर अगदी तुम्हाला 6 ते 6.5 लाखापर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी MBBS सीट्स अलॉट होऊ शकतं. पण त्यापेक्षा जर तुमचे मार्क कमी असतील अगदी 270, 260 किंवा 255 किंवा अगदी 230पर्यंत सुद्धा तुमचे मार्क असतील तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये डीम्डमध्ये सुद्धा तुम्हाला सीट अलॉट होऊ शकणार नाही. ही सत्य घटना आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आहेत की मॅडम आम्हाला 240, 250 मार्क येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये डीम्ड कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळेल का. पण विद्यार्थी मित्रांनो, ते मार्कावरती काहीच नाही. आपल्याला तिथं ऑल इंडिया रँक महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन पाहिजे असेल तरी सुद्धा तुमचा ऑल इंडिया रँक खूप मॅटर करतो. कारण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आपल्याला 7 लाखाच्या खालचे विद्यार्थी अलाउड आत्तापर्यंत झालेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा डीम्ड कॉलेजचा सुद्धा ऑल इंडिया रँक खूप मोठा आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि घेणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त आहे. त्यामुळे ते आपल्याला ऑल इंडिया रँक 6 ते 6.5 लाखापर्यंतच्याच रँकपर्यंत विद्यार्थ्यांना सीट अलॉट होऊ शकते. पण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे MBBS त्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. असं 2-3 स्टेट आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला अगदी 7 लाख, 8 लाख किंवा 9 लाखापर्यंत सुद्धा तुमचा ऑल इंडिया रँक असेल आणि तुम्हाला MBBS करायचं असेल तर तुम्हाला अदर राज्यांमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा तिथे ॲडमिशन्स होऊ शकतं. म्हणजे त्या ठिकाणी सीट अलॉट होऊ शकते. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी 8 लाख किंवा 7 लाख किंवा 8.5-9 लाखापर्यंत सुद्धा तुमचा रँक येत असेल आणि तुम्हाला MBBS करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अगदी कन्फर्म पहिल्याच राऊंडमध्ये सीट अलाउड होऊ शकते. त्याचं पूर्णपणे मी मार्गदर्शन माझ्या माध्यमातून करणारच आहे. आणि हे का सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काउन्सिलरनी सांगितलेलं आहे की मॅडम आम्ही 213वरती सुद्धा महाराष्ट्रामध्ये डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देऊ. पण हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याला मार्कवरती नाही, ऑल इंडिया रँक आपला किती आहे तर महाराष्ट्राचा ऑल इंडिया रँक मी तुम्हाला परत 2 वेळा सांगितलं आहे की 6.5 लाखच्या पुढे जाऊ शकत नाही. ही सत्य घटना आहे. भले तुमच्याकडे कितीही पेमेंट भरायची तयारी असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी ते सीट अलाउट होत नाही. कारण सीट ह्या पूर्णपणे ऑनलाईन असतात. MCC थ्रूच आपल्याला सीट्स अलाउट होत असतात. त्या ठिकाणी अगदी खूप सारे तुम्हाला काउन्सिलर म्हणतात की आम्ही डायरेक्ट ॲडमिशन करून देऊ. पण
पण तसं तिथं डायरेक्ट ॲडमिशन होत नाही, ही गोष्टही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही अगदी केअरफुली काउन्सिलिंग करा की जेणेकरून तुमची तिथं फसवणूक होणार नाही. आणि जर कट ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहे वाढलेला आहे, तर रँकसुद्धा आपल्याला वाढलेली पाहायला मिळत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना रँक 7 लाख 8 लाख किंवा 9 लाखापर्यंत सुद्धा रँक असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी तामिळनाडू हे राज्य हे बेस्ट आहे. कारण त्या ठिकाणी 8 ते 9 लाखाच्या रँकपर्यंत लास्ट इयरला खूप सारे ॲडमिशन्स माझ्यामार्फत झालेले आहेत. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी 7 लाख 8 लाख किंवा 9 लाख रँक येत असेल, तुम्हाला MBBS करायचं असेल किंवा BDS पण करायचं असेल, तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्क्रीनवरती नंबर दिलेलाच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी मी मार्कची रेंज सांगितलेली आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. प्रत्येक अगदी एक 10 ते 15 मार्कचं डिफरन्सने मी पूर्णपणे प्रत्येक मार्क रेंजवरतीही तुम्हाला ऑल इंडिया रँक इथं दाखवत आहे. तर तुम्ही अगदी व्यवस्थित झूम करून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर प्रत्येक आपल्या मार्कवरती किती विद्यार्थी आपल्या अख्ख्या पूर्ण भारत देशामधून आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे. तर तुम्ही हा पूर्णपणे डाटा व्यवस्थित पहा, म्हणजे लक्षात येईल. तर खूप सारे विद्यार्थी खूप मार्कांवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 700 सुद्धा मार्कावरती आपल्याला 19 विद्यार्थी पाहायला मिळत आहेत. तर हे पूर्णपणे हा तुम्हाला स्क्रीनवरती मी तुम्हाला झूम करून दाखवते, म्हणजे लक्षात येईल. तर प्रत्येक मार्कवरती ऑल इंडिया रँक कशाप्रमाणे आलेला आहे. तर आपला जो मार्क आहे त्याच्यावरती सुद्धा पूर्णपणे भारत देशामध्ये किती विद्यार्थी आहेत हे पूर्णपणे डाटा तुम्हाला लक्षात आला असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क आहेत आणि त्यांना MBBS BDS करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्क्रीनवरती नंबर तुम्हाला दाखवत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची डेली अपडेट्स पाहू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, कमी मार्कचाच मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क येत आहेत त्या विद्यार्थ्यांना MBBS घेण्यासाठी काय ऑप्शन राहू शकतं त्याच्याविषयी आज मी सांगितलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी चांगले मार्क आहेत, म्हणजे अगदी 400 450 सुद्धा मार्क आहेत, त्याही विद्यार्थ्यांनी कर्नाटक हे राज्य हाताशी ठेवा, की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला सीट नाही मिळाली तरीसुद्धा आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. तर त्याही ठिकाणी तुम्हाला जर कर्नाटकामध्ये सुद्धा जर MBBSसाठी ॲडमिशन पाहिजे असेल तर तरीसुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स तुम्हाला माहिती मिळेल आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अगदी तुमच्या मार्कावरती आणि कमी बजेटमध्ये सुद्धा तिथे सीट अलाउड होऊ शकते. त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन मी स्वतः 1 to 1 करणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी कमी मार्क आहेत, अगदी 300 350, त्याही विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करा. त्याही विद्यार्थ्यांसाठी UP हे राज्य खूप बेस्ट आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे सखोल मार्गदर्शन केलं जाईल. दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद जय महाराष्ट्र. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी MBBS करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं त्या ठिकाणी 100% ॲडमिशन होण्याचे चान्सेस राहणार आहेत, की आम्ही असे कॉलेजेस देतो की त्या ठिकाणी तुम्हाला सीट्स अलाउड पहिल्याच राऊंडमध्ये झाली पाहिजे. त्या रँकनुसार आम्ही बरोबर तिथे चॉईस फिलिंग करतो आणि तुमचं सिक्युअर सीट करून देतो. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.